सोलापुरात ढगफुटी सदृश पावसाचा कहर 24 तासात 118 मिलीमीटर पावसाची नोंद। घरांमध्ये पाणीच पाणी। चौदा सप्टेंबरच्या भारत-पाक सामन्यावरचं अनिश्चिततेचे ढग दूर। मॅच खेळवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। सामन्यावर बंदी घालण्याचा कोर्टाचा स्पष्ट नकार। आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। 14 सप्टेंबरला महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। राज्यातील हजारो घरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज मनसेची स्वतंत्र बैठक। राज ठाकरे नेत्यांसोबत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करणार। राज ठाकरेंशी भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेत बैठकांचा सिलसिला। आमदार खासदारांना उद्या मातोश्रीवर आदेश मिळणार। मुंबई मनपा संदर्भात रणनीती ठरणार। दोन दिवस सतत दौरे करणारे अजित पवार पुन्हा एकदा मैदानात। थेट मराठा समाजाच्या प्रश्नांना हात घातला। बैठकीत आज मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार। 2 दिवस अजित पवारांनी दौरे रद्द केले होते। शिवसेना शिंदे गटात पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजीची चर्चा। नाराज नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपर्क सुरू असल्याची सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान। 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल। जीआर रद्द करण्याची मागणी। मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचाही लवकरच मुंबईत महामोर्चा। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसींचा मोर्चा होण्याची शक्यता। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालकांच्या 75 निमित्त पंतप्रधान मोदींनी विशेष लेख लिहिला। भागवतांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला। 3 वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन पित्यानंही आयुष्य संपवलं। बीडच्या रामगड परिसरातील धक्कादायक घटना। कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज। दिल्लीमध्ये आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक। आफताब आणि सुफियान अशी अटकेतल्या दहशतवाद्यांची नावं। शस्त्र आणि स्फोटक ताब्यात। मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय। अमेरिकेचे पुराणमतवादी कार्यकर्ते चार्ली किर्क यांची विद्यापीठात भाषण देत असताना गोळ्या घालून हत्या। राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 100 पर्यटक अडकले। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। आवश्यक ती मदत करण्यास सरकार तत्पर असल्याची ग्वाही। अकोल्यातील 13 पर्यटकही मदतीच्या प्रतीक्षेत। सरकारी बँकांच्या महाविलीनीकरणाची शक्यता। 12 ऐवजी फक्त 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा विचार। 5 वर्षांपूर्वीच 27 बँकांचं विलीनीकरण करून फक्त 12 बँक्स अस्तित्वात। नासाच्या रोव्हरला मंगळावर कोरडी नदी सापडली आणि खडक सापडला। मंगळावरचे फोटो प्राचीन जीवसृष्टीचे संकेत देणारे। नासाला प्रत्यक्ष पुरावे येण्याची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।